या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवल्यातील कापसे पैठणीचे ब्रँडेड कपड्यांचे शोरूम म्हणजेच कापसे रेमंड। सर्व नामांकित ब्रँडचे शर्ट, पॅन्ट, शर्टिंग आता एकाच ठिकाणी। लग्न सराईनिमित्त डिझायनर शेरवानी, जोधपुरी, सूट, कुर्ताचे सर्वात मोठे रेडी कलेक्शन, तेही योग्य दरात उपलब्ध। सोबत टेलरिंगची सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या कापसे रेमंड, कापसे पैठणी शेजारी काळामाती रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता या घडीची एक मोठी ब्रेकिंग बातमी आपण सर्वात आधी आपल्या SK9 येवला न्यूजवर पाहत आहोत। येवला नांदगाव राज्य क्रमांक 25 वर खासगी लक्झरी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला असून या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून इतर 5 ते 6 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। या बसमध्ये चाळीसगाव ते पुणे असा प्रवास करणारे एकूण 25 ते 30 प्रवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून जखमींवर आता नांदगाव येथील रुग्णालयात उपचार देखील सुरू आहे। बस ही मध्य प्रदेश राज्यातील असल्याची माहिती मिळाली असून अपघातावेळी कमीत कमी 25 ते 30 प्रवासी या बसमध्ये प्रवास करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या अपघाताची माहिती मिळताच येवला तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्याला सुरुवात करण्यात आली आहे। मात्र ही बस अपघातानंतर रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्यानं येवला नांदगाव राज्य क्रमांक 25 ची वाहतूक दुतर्फा आता विस्कळीत झालेली आहे। क्रेनच्या साहाय्यानं बस बाजूला करण्याचे प्रयत्न येवला तालुका पोलिसांकडून सुरू असून रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत। SK9 येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, येवला। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण। रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।